श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळची अशी लगबग असते, दिवाबत्ती करून घेतलं, देवाला कापूर वगैरे लावला आणि संध्याकाळी असा उकळता चहा. थंडी खूपच आहे त्यामुळे चहा आणि खारी खाल्ली. दुपारी तसं काही खाल्लंच नव्हतं. इकडे कांदे होते शेतातून आणलेले, काही कांदे, आणि मी फरशी पुसत होते आणि मला सापडला आयफोन, फ्रीजच्या खाली आयफोन. आयफोन होता आबीचा. चला मग आता आपण पाहूया माझ्या दिवसाची, म्हणजे संध्याकाळची आमची किती लगबग असते. संध्याकाळी 4च्या नंतर ना खूप घाई गडबड असते. तर म्हटलं उद्या गुरुवार आहे, त्याच्यामुळे अगोदरच आपण स्वच्छता वगैरे करून घ्यावीत. म्हणून मी संध्याकाळी 4:30च्या नंतर सगळीकडून झाडू वगैरे मारून घेतला. नंतर फरशी पुसण्यासाठी घेतलं. तर आमच्या फरशी पुसायचं, त्याचा ते पाईप खराब झाला. म्हटलं जाऊ दे आता हाताने पुसूया आपण. मग मी हाताने हे करायला सुरुवात केली आणि फरशी पुसता पुसता मी तर आबीचा असा मोबाईल हा याचा खेळणी कुठं पण असते. आणि बघा ना, घर एकदम क्लीन झाल्यानंतर मनाला किती छान वाटतं. आणि आता फरशी वाळण्यासाठी मला लावावं लागणार होता फॅन. म्हटलं आता थंडीमध्ये एवढ्या फॅन म्हटलं पटकन वाळून जाईल. आणि मग संध्याकाळची आमची चहाची वेळ. तर मी बिना साखरेचा चहा बनवला. तो अगोदर आजी सासूंना देऊन आले आणि नंतर हा मी माझ्यासाठी घेतला, कारण दुपारी तसं पण मी काही खाल्लं नव्हतं. मला जास्त जरा भूक लागल्यासारखी झाली. म्हटलं स्वयंपाक पण करायचा. मग काय घेतलं चहा आणि त्याच्यासोबत बिस्किट. मग संध्याकाळचा दिवा वगैरे लावून घेतला आणि इकडे पहा कापूर लावलं. थोडासा कापूर टाकला म्हणजे घरामध्येच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल. आणि दारात असं वरती झाड आहे कडीपत्त्याचं, जिन्यावरून जायचं, ताजा ताजा कडीपत्ता घेऊन यायचा. आणि आता मला करायचं होतं डाळ भात. तर म्हटलं आता तिखट वरण बनवूया सगळ्यांसाठी, पण तशी पण सकाळची भाजी भरपूर होती. मग वरणाची तयारी करून घेतली. लसूण थोडासा उकळीमध्ये ठेसून घेतला, कोथिंबीर, कडीपत्ता, हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण, एवढं साहित्य मी कुकरला शिट्टी होईपर्यंत करून घेतलं. आणि एकीकडे शिट्टी होईपर्यंत मी परत अशा ज्वारीच्या बाजरीच्या दोन्ही पण भाकरी अशा गरम गरम छान करून घेतल्या. आणि तोपर्यंत माझं डाळ भातसुद्धा शिजून रेडी झालं होतं. भात तर अगदी छान झाला होता. आणि डाळ आमची घरची आहे मुगाची, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही काही टरफल आहे ते निघत नाही. आणि तसं पण मुगाची साल चांगलीच असते. तर इकडे मी आता वरणाला फोडणी देऊन घेत आहे. अगोदर भाकरी करून घेतल्यात, त्याच्यामुळे आता गॅस वगैरे सगळं नंतरच क्लिनिंग करणार आहे स्वयंपाक झाल्यानंतर. तर मग आता इकडे वरणाला फोडणी देऊन घेत आहे. तर आता याच्यामध्ये मी मिरची टाकलेली नाही, कारण मिरची ऑलरेडी मी अगोदर परतून घेतली आहे, कारण आबीला तिखट नको आहे. आणि आजी सासूंनाही दोघा जणांना मी हे बिन तिखट वरण काढून ठेवते. आणि आमच्यासाठी मग मिरची टाकून त्याच्यामध्ये मिरची टाकून थोड्या वेळ ते राहू दिलं, गॅसवर असं शिजू दिलं, तर ते तिखट पण होऊन जातं. तर आता इकडं दुसऱ्या दिवशी गुरुवारची तयारी. तर गुरुवारसाठी मी अशी फुलं आणि आंब्याची ढगळे, उंबऱ्याला असं हळदीचं लेपन, हे सगळं करून घेते. मनाला एकदम प्रसन्न वाटतं. काल मी बरंचसं काम आवरलेलं, त्याच्यामुळे सकाळी काही दारामध्ये सडा वगैरे, रांगोळी हे तर करून घेतलं. आणि नंतर असं हळदीचं छान असं लेपन. तर माझ्या आबीला फार मोठा प्रश्न पडलेला, आई तू नेमकं काय करत आहे? तर मग त्याच्यासाठी काही त्याची प्रश्न, त्याला पडणारे प्रश्नाची उत्तरं देणं हे फार मोठं काम आहे बाबा आमच्यासाठी. आणि त्याला अशी कंटिन्यू असे प्रश्न त्याला पडतच राहतात. आणि ती चांगली गोष्ट आहे की त्याच्याकडे एक विचार करण्याची क्षमता आहे आणि तो काहीतरी म्हणजे त्याचं सुरूच असतं. तर इकडे दारामध्ये अशी रांगोळी, तुळशीची पूजा वगैरे मी करून घेतली आहे. सडा तुम्ही बघू शकताय. आणि उंबऱ्याला असं छान सजवल्यानंतर छान वाटतं हळदीचं लेपन वगैरे केल्यानंतर. आणि अशी काही लक्ष्मीची मी साधी सोपी पूजा मांडून घेतली आहे. रांगोळी काही जास्त हे नाही काढली, जागा छोटी आहे त्याच्यामुळे जसं जमेल तशी मनोभावे सेवा करून घेतली. तर रांगोळी साधीसुधीच काढून घेतली आहे, कारण आमच्या महाशय रांगोळीला जास्त त्यांना मध्ये लुडबुड करायची असते आणि मग मला काढू दे, नाहीतर मोडून टाकायची असते. ते आमचं सुरूच असतं. इकडे लक्ष्मी देवीची अशी पूजा मी साधी सोपी मांडून घेतली आहे. तर हा माझा छोटासा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.